अरे जा जा तू पुढे जा 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 जा. काय नाही तुझा? काय नाही सर, काय नाही फक्त चंदन चंदन फक्त चंदन? काय नाही, जनावर जांभळी, हरण, सांबर, मगर. परवरदिगार, उसके खातिर जानवर को मारा तुमने? खुदा तुम्हें कभी माफ नहीं करेगा. जानवर तो तोला दे या जंगलच्या दुनियेची. चोरानं त्याची काय किंमत खान छाशा. लाखो रुपयांचं लाकूड, जनावरांची कातडी, हस्तिदंत, कोट्यावधी रुपयांची दरोडेखोरी चालली आहे. आणि ती आज नाही, वर्षानुवर्ष. बेअक्कल, आज जंगल तोडची, आगे चलकर पाण्याचा बूंद पण नाही पडणार. बाल बच्चे तेरे नाम पे जान दे देंगे. जाऊ द्या चाचा, जाऊ द्या. त्याला यातलं काही कळणार नाही. खरा गुन्हेगार आहे तो याचा मालक. अरे कोणाची माणसं तुम्ही? तुला काय वाटलं तुझं तोंड गप्प राहिलं की तुझा मालक आम्हाला कळणार नाही? तसं कशाला? आत्ता पोलिसात देतो, पोपटासारखा खडाखडा बोलायला लागशील. नको नको, पोलीस कचेरी. एक डाव माफ करा, आमची बायका पोरं उपाशी मरतील बघा. अच्छा, अब बीवी बच्ची याद आए क्या? बोल, कोण तुझा मालक? गप्पा शेठ. गप्पा शेठ, सुप्रसिद्ध पुढारी, जनतेचे कैवारी शेठ व्यंकप्पा. हिरवे हिरवे जंगल येथे जीव गुंतला माझा. हे मस्त कलंदर जीवन येथे जीव गुंतला माझा. हे हिरवे हिरवे जंगल येथे जीव गुंतला माझा. हे मस्त कलंदर जीवन येथे जीव गुंतला माझा. जिंदगी इथे लाविती अटी तटीच्या पैजा. हे मस्त कलंदर जीवन येथे जीव गुंतला माझा. हे हिरवे हिरवे जंगल येथे जीव गुंतला माझा. हे मस्त कलंदर जीवन येथे जीव गुंतला माझा. निर्भय करते हो, हे जंगल निर्भय करते. हे जंगल झुंज शिकविते.
म्हणून येतला दिवस रोजचा नवा कोवळा ताजा. हे मस्त कलंदर जीवन येथे जीव गुंतला माझा. हे हिरवे हिरवे जंगल येथे जीव गुंतला माझा. हे मस्त कलंदर जीवन येथे जीव गुंतला माझा. झुंजीच्या वेळी झुंजा, मौजेच्या वेळी मौजा. झुंजीच्या वेळी झुंजा, मौजेच्या वेळी मौजा. एक दिलाने म्हणून येथे निवांत झाले ये जा. हे मस्त कलंदर जीवन येथे जीव गुंतला माझा. हे हिरवे हिरवे जंगल येथे जीव गुंतला माझा. हे मस्त कलंदर जीवन येथे जीव गुंतला माझा. खान चाचा। सलाम देशमुख साहब। तबीयत कैसी अभी? अरे देशमुख साहब, इस जंगल की खुली हवा में तो तबीयत एकदम तंदुरुस्त रहनार। 6 महीने हुए हैं आपको यहाँ आए। क्यों बेटा, स्कूल को छुट्टी लगी? हो, आता 2 महिने ले धमाल। बहुत अच्छे, शाबाश। चिंटू, हे खान चाचा बरेच वर्ष या जंगलात आहेत। हो? या जंगलाची त्यांना खडानखडा माहिती आहे। आणि तुला माहितीये, या जंगलातली जनावर, वेली, पाखरं यांच्याशी गप्पा मारतात, असं? त्यांच्याशी खेळतात। अरे वाह! आणि त्यांचं दुखलं खुपलं हे खान चाचाच बघतात। खान चाचा, मी येऊ तुमच्याकडे? हाँ हाँ जरूर। चला मग। अरे इतने जल्दी? पहले माँ से मिलो, उन्हें स्कूल की मौज मजा कह दो। मैं तो यही पड़ोस में ही रहता हूँ। हाँ, फिर कभी भी आ जाना। अच्छा देशमुख साहब। अच्छा खान चाचा, मिलते। आई, मी आलो। चिंटू, काय रे, आईची आठवण येत होती का? हो. आणि हे काय, हॉस्टेलवर जेवत होतास ना? हो काय, वाळलास किती? प्रत्येक आईला असंच वाटतं 6 महिन्यानंतर पोराला भेटल्यावर। ते जाऊ द्या। चिंटूला आणायला गेला आणि 2 तास तिकडेच राहिला। 2 तास नाही, 1.5 तास। अगं वाटेत खान चाचा भेटले, मग गप्पा टप्पा। आणि खान चाचा काय चीज आहे तुला माहिती आहे? खान चाचा कधी कधी विक्षिप्तपणे वागतात नाही? म्हणूनच इथले लोक त्यांना अर्धवट समजतात। पण मला विचारशील तर या परिसरातला सर्वात शहाणा माणूस कोण असेल तर खान चाचा। जो खान चाचा, क्या बात है? राव साहब, आप जंगल के अफसर हैं, देशमुख साहब के पास काम करते हैं, मगर जंगल की तरफ ध्यान नहीं रखते। अरे लेकिन हुआ क्या? घने जंगल में लोग खरगोश पकड़ते हैं, हिरन काट के खाते हैं। परसों किसी ने हमारे शहर पे गोली चलाई। क्या करते हैं आप लोग, सोते हैं? खान चाचा, जंगल में इतने जानवर हैं, उनमें से 1-2 कम हुए तो क्या हुआ? वाह भाई, खूब कही आपने। आपके घर में माँ बाप है, बीबी है, 2 बच्चे हैं, 6 आदमी है। अगर उनमें से 1 आदमी कम हो गया, क्या फर्क पड़ने वाला है? खान चाचा, अब गुस्सा आ गया,
लेकिन काम ठीक तरह से नहीं करोगे। जाओ मजा करो, मजा करो, लेकिन याद रखना जंगल का कानून तुम्हें कभी माफ नहीं करेगा, कभी माफ नहीं करेगा। हाँ, जंगल का कानून तुम्हें कभी माफ नहीं करेगा, कभी माफ नहीं करेगा, कभी माफ नहीं करेगा। ये लोग जानवर के पीछे क्यों पड़ते हैं? क्या कौन समझाए इन लोगों को? बघ, तुमचा ब्रेकफास्ट संपत आला तरी अजून चिंटू आला नाही. असू दे ग, आवरू दे आरामात. तिकडे हॉस्टेलवरती त्याच्या मानेवरती शिस्तीचा बडगा असतोच. आता जरा सुट्टी तरी आरामात करू दे सगळं. आता चिंटू 2 महिन्याच्या रजेवर आलाय म्हणून तो नसला की सारखी तुमची चिडचिड चालू असते. खरंच त्या पोराला इतक्या लांब आपल्यापासून हॉस्टेलवर ठेवायला नको वाटतं. साधा ना, काय आपण असं केलं तर आपण चिंटूला इथेच ठेवून घेऊया. कुठे? इथे या जंगलात? नको को बाई, घरात एक जंगली आहे तेवढा पुरे. अरे एवढ्या मोठ्या फॉरेस्ट ऑफिसरला ज्याच्या ताब्यात हे अख्खं जंगल आहे त्याला तू जंगली म्हणून कलात काढतेस? काय? गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बसा. बाबा मला जंगल पाहिजे, खूप खूप हिंडायचंय. मी येऊ तुमच्या बरोबर? येस येस येस, पण अजून 2 महिन्याची सुट्टी बाकी आहे. आपण असं करू, मी उद्या परवा तुला घेऊन जातो. आता बडबड पुरे. Promise. खाऊन घ्या बघू लवकर. मी घेतो. हेलो, सुधाकर देशमुख हियर. हाँ खान चाचा बोलो. मैं 6 नंबर के गेट से बोल रहा हूँ. हाँ, अभी मेरे सामने से एक ट्रक चला गया है. हाँ हाँ, मैंने उसे रोकने की बहुत कोशिश की मगर वो रुका नहीं. हाँ, मेरे ख्याल से उसमें चंदन की लकड़ी तो थी मगर और भी माल जरूर होगा. हाँ, वो चुरा के लेके जा रहा है. आप प्लीज जरा जल्दी आना. नाही, डोंट वरी खान चाचा, तुम्ही तिथेच थांबा. मी आता ताबडतोब निघालो. त्या जंगल चोरांची टोळी एकदा मला साफ करायचीच आहे. निघालोच. थँक्यू व्हेरी मच. साधा ना. ऐकलंय मी, पण जरा जपू. हा, थँक्यू. चाचा कुणीकडे? चलो, बदमाश इस रास्ते से चले गए हैं. चलिए. अरे जा तू पुढे जा.
पडलो काय मला बोल काय काय नाही तुझा काय नाही सर काय नाही फक्त बोल चंदन चंदन फक्त चंदन काय नाही जनावर जांभळी हरण सांबर मगर परवरदिगार, उसके खातिर जानवर को मारा तुमने? खुदा तुम्हें कभी माफ नहीं करेगा. जानवर तो तवला दे या जंगलच्या दुनियेची. चोरानं त्याची काय किंमत खान छाछा. लाखो रुपयांचं लाकूड जनावरांची कातडी हस्तिदंत कोट्यावधी रुपयांची दरोडेखोरी चालली आहे. आणि ती आज नाही वर्षानुवर्ष. बेअक्कल, आज जंगल तोडची, आगे चलकर पाण्याचा बूंद पण नाही पडणार. बाल बच्चे तेरे नाम पे जान दे देंगे. जाऊ द्या छाछा जाऊ द्या. त्याला यातलं काही कळणार नाही. खरा गुन्हेगार आहे तो याचा मालक. अरे कोणाची माणसं तुम्ही? तुला काय वाटलं तुझं तोंड गप्प राहिलं की तुझा मालक आम्हाला कळणार नाही? तसं कशाला? आत्ता पोलिसात देतो. पोपटासारखा खडाखडा बोलायला लागशील. नको नको पोलीस कचेरी एक डाव माफ करा. आमची बायका पोरं उपाशी मरतील बघा. अच्छा, अब बीवी बच्ची याद आए क्या? बोल कोण तुझा मालक? गप्पा शेठ. गप्पा शेठ सुप्रसिद्ध पुढारी, जनतेचे कैवारी शेठ व्यंकप्पा. काय रे सकाळी सकाळी बोंबलत आलंय? काय खपून खपलं का काय तुझं? वडील म्हणताय मी. हा मी येतोय खाली. ताप झालाय नुसतं. सकाळी सकाळी येऊन त्रास देते ते. गोविंदा, अरे माझ्याशिवाय पान हला नाही करे तुझं. राम राम राम. आता बोल की कसली वाट बघताय म्हणते मी. शेठजी आज पण एक ट्रक पकडला देशमुख साहेबांनी. गोविंदा, अरे फुंकणी कसं नाही झालं म्हणते मी. माझ्या कानचं महिना गेलं 3 टाइम पकडलं गेलंय माल आमचं. अरे सुखलाल, तू तंगड्या वर करून झोपतोय का रे? काय करणार शेठजी, तर साला फॉरेस्ट ऑफिसर मध्येच पिस्तूल घेऊन उभा राहिला. झकट ट्रक मागे वळवायला लागला. ते ट्रक तिकडे बोंबललं आणि तू इकडे आला काय शेपूट घालून पायात म्हणताय मी. अय्यो, किती रुपयाचं लाथ बसत र? आतापर्यंत 1.5 कोटीचा माल सहज पकडला असेल शेठजी. गोविंदा, अरे ते दलाल आलं की बसतोय बघ माझ्या उरावर म्हणतोय मी. अय्यो, अरे ते देशमुख काय खाते ते शोधा की रे. खूप प्रयत्न केला शेठजी, पण एका दमडीची लाच घेत नाही तो देशमुख साहेब. अरे काय बोलतोय रे तू सुखलाल? ते राव बघ की त्याचा असिस्टंट म्हणताय मी. ते खातच की नाही? चौथा खात, समद्यांना खाऊ देत, समद्यांची हटवताय बघ. गरिबी म्हणताय मी. अरे मग ते देशमुखचं कुठं दुखतंय ते बघून बघा की रे. त्याचा स्वतःचा सोडा शेठजी, पण राव तुम्हाला सामील असल्याची नुसती कुणकुण जरी कानावर गेली तरी त्याची नोकरी जाईल. त्याच तू सोडून सोड रे, चिंता की रे. तू फक्त त्या देशमुखचं कसं काढायचं सांग. काटा म्हणताय मी. विचार करायला हवा. जन्मभर विचारच करीत बसतोय बघ तू. अय्यो, चल पोलीस स्टेशन मध्ये जाऊ. पोलिसात? हा, कशाला? माझं मुंज करतोय बघ मी. पत्रिका वाटून घेऊ. अरे ते खांद्यावर ठेवलेलं कधी वापरलं नाही तर त्यात चढेल बघ गंज म्हणताय मी. मी समजलो नाही. आता ते देशमुखचं तंगड तू त्या ट्रकच्या तंगड्यामध्ये गुंतवलं ना. ते निस्तराला येणार काय आपलं वडील म्हणताय मी. चल पोलिसात जाऊ, कंप्लेंट देऊन देऊ. गोविंदा गोविंदा. रामखोर नाही साहेब. पोटला कमी पडलं तर मला सांगायचं नाही. माझे ट्रक पळून तू चोरीच्या मालचा धंदा करता. शांत व्हा व्यंकप्पा शेठ, शांत व्हा. म्हणजे तुमचा ट्रक या कामाकरता वापरला जातोय याची तुम्हाला काहीच कल्पना नव्हती? अय्यो, तुम्ही काय बोलता रे साहेब?
राशनचं धान्य आणण्यासाठी घेतलं मी ते ट्रक. विचारून विचारा की हे पोलीस खात्याला म्हणताय मी. खरंय साहेब, ट्रक चोरीला गेल्याची कंप्लेंट परवाच त्यांनी दाखल केली होती. म्हणजे या चोरी प्रकरणाचा खरा सूत्रधार अजून अंधारातच आहे. ते आता पोलीस खात्याचं ड्युटी झालं की ते काढतात बघा, शोधून म्हणताय मी. हे माझा ट्रक अपवित्र केलं की रे. गोविंदा गोविंदा रे. शेठजींचं बरोबर आहे सर, आपण आपल्या बाजूने तक्रार नोंदवली. आता शोध घेण्याचं काम पोलिसांचंच. येस सर, आता आम्ही ड्रायव्हरला ताब्यातच घेतो. हा, पण एक उपकार करा, त्याला मारू बिरू नका हो. दळींदर हो, पोटा करता खाताय शेण म्हणताय मी. जा जाऊन ये, आणि तुझ्या त्या बायकापूरचं चिंता करू नकोस. मी आहे अजून जिवंत म्हणताय मी. ठीक आहे शेठजी, पंचनामा झाला की गाडी तुमच्या ताब्यातच देऊन टाका. आणि ते लवकर करायचं बघा. गोर गरीबाचं धान्य आणायचं असतं की. देशमुख साहेब, काय चुकलं ऐकल्याचं माफी करायचं बघा. नाही नाही, तसं काही नाही. नाही कसं, हे चांगला करून राहिला बघा तुम्ही. काम म्हणताय मी, नाहीतरी हरामखोरांचा अवलाद बघा आपला परमप्रिय देश फुंकून खातय. गोविंदा नो थँक्स. गोविंदा, येतय मी. बाबा जायचंय ना जंगलात? चिंटू, मी जरा कामात आहे. उज्जड तुमचं नेहमीच आहे. काय? असं आई म्हणाली असती. हे बघ, तू एक काम कर, तू आता इथं जवळपास कुठेतरी खेळ. दुपार झाली की तू आणि मी. ओके ओके सर. आणि बघ, फार लांब जाऊ नकोस. सर, चला रिपोर्ट तैयार करूया. यस सर. जरा ठहरो. हाँ बेटा, अब मैं तेरे को दवा लगाता हूँ. हाँ हाँ, बस 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 बस. अरे बेटा, बड़ों के साथ खेलने क्यों जाते हो? हाँ, अपने अपने दोस्तों में खेलते रहना. हाँ? अब ठीक हो जाएगा. हाँ? ये देखो, अरे देखो, ये खिलौने भी आ रहे हैं तेरे को खेलने के लिए. हाँ, खेलो खेलो खेलो. हाँ? गुड मॉर्निंग खानजाजा. गुड मॉर्निंग चिंटू बेटे. खानजाजा, हाँ? तो बॉल तुमच्याकडे आला का? बॉल? नहीं भैया, हमने तो बॉल देखा ही नहीं. खानजाजा, हाँ? तो बॉल तुमच्या हातात आहे ना, तसाच होता. अच्छा. तो ये ले लो. थँक यू. ले धमाल. खानजाजा, हाँ बेटे. हा ससा तुमचा आहे? हाँ, देख बेटे, आज से तुझे एक नया दोस्त मिला है खेलने को. हाँ? खानजाजा, तुम्हाला याची भाषा कळते? हाँ हाँ बेटा, जरूर समझते. देख, अगर तू इसे प्यार करेगा, मोहब्बत करेगा, तो इसकी बोली तुम्हारे समझ में जरूर आ जाएगी. बेटा, तू भरोसा नहीं करेगा, लेकिन परसों एक गवाह उसके बाप के खिलाफ मेरे पास शिकायत करता था. आई शपथ. हाँ हाँ, माँ कसम. तुम्ही मला शिकवाल? बेटा, तुम अपने आप सीख जाओगे. कुछ खाओगे बेटा? नको मला, माझं झालंय. चाची आहे घरात? नहीं बेटे, खान चाचा को खुद का घर नहीं है. बेबी नहीं, बाल बच्चे नहीं. ये खुला जंगल ही अपना घर है, और इस जंगल के सभी जानवर ही अपने बच्चे हैं. ले धमाल, मजा आहे त्याला. बहुत मजा आता है. चिंटू बेटे, अब अपनी दोस्त कंपनी नाश्ते के लिए आए होगी. चलो, मैं तुम्हें उनसे मिलवा देता हूँ. चलो, अब अपनी दोस्त कंपनी नाश्ता कैसी करती देख लेना, और रोज उन्हें नाश्ता खिलाना. हाँ हाँ. अब मैं तुम्हें अपनी कंपनी दिखाता हूँ. ये जो है ना, ये गौरी 20 साल की है, और ये जो है ना,
वाह माँ। और जो उसके पीछे है वो अर्जुन। और ये जो छोटे छोटे बच्चे हैं ना, राम और लखन, बड़े शरारती हैं। अच्छा? तेरे जैसे। ले धम्माल। खान चाचा, पर ये इथे का नाम ले? अरे बेटा, ये इनके नाश्ते का टाइम है। हा? स्कूल जाने से पहले तू नाश्ता करता है ना? हाँ। वैसे नाश्ता करेंगे, जंगल में जाएंगे, काम करेंगे, बहुत शिकेली कंपनी है यहाँ। पर इनकी शाळा कुठली? पूरा जंगल है, इनका स्कूल है। हाँ, ये जंगल में जाएंगे, लकड़ी लाएंगे, बहुत से काम करते हैं। हाँ, अब चल, मैं तुम्हें नाश्ता कैसे खिलाते हैं ये दिखाता हूँ। चल चल चल। देख चिंटू बेटे, ये जो है ना, अपने हाथी लोगों का खाना है। अच्छा? हाँ हाँ हाँ। इसमें क्या होता है पता है? इसमें गुड़ होता है, नमक होता है, राइस होता है, सातू होता है, और ये सब मिला के ये खाना बनाया जाता है। और बाद में हाथी के उम्र के माफिक, उसके वजन के माफिक ये खाना इस हाथी को खिलाया जाता है। अब देख। हाँ हाँ हाँ, देख। अर्जुन, अर्जुन, खाओ खाओ खाओ। हाँ 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 हाँ, खाओ बेटा, खाओ खाओ। अच्छा लड़का है। हाँ? ये अपना छोटा दोस्त जम्बो। हाँ देखा? हाँ। देखा क्या? हाँ देखे, ये राजू ये जंगल से लकड़ी ला रहा है। चल, मैं तुम्हें अभी हाथी पर से जंगल की सैर करा के लाता हूँ। हाँ चलो। जंगल जाएंगे। हाँ, इस तरह, चलो। हाँ चलो। चिंटू बेटे। हाँ। खान चाचा, तुमने ना रोज बांधा? अरे बेटा, इन्हें मिले बगैर मुझे चैन नहीं मिलता। हाँ, रोज मिलता हूँ मैं इनसे। शपथ, खान चाचा, बोल बगा ना। अरे मैं तो रोज इनसे मिलता हूँ बेटा। अरे गावला, अरे कुछ तो भी गावला। तो छुपाओ। हाँ, हम तो वापिस आता है। हाँ, देखते हैं क्या क्या मिलता है। हाँ, हाँ चल चल। वेडपटा, इथे कशाला सोंड घातलीस? चल. चल आता, चल. आता ना मी तुला खानच्याकडे घेऊन जातो. ते तुला औषध पाणी करतील, मग तुला बरं वाटेल. चल, सावकाश चल. चल चल. खानच्या, जरा इकडे आ लवकर. आया चिंटू बेटे, आया. चिंटू बेटे, तुम जंगल में इतना दूर कैसे आया? खानजा, हा माझा दोस्त. तेरा दोस्त? अरे तो मेरा पुराना दोस्त है, मस्त चरण.
बेचारा लावारिस है, जंगल में घूमता अकेला. खांजाजा, त्याच्या सोंडेला जरा लागलाय, औषध पाणी कराल? हाँ जरूर जरूर. हाँ अभी मैं उसे दवा लगा देता हूँ. हाँ तू जरा संभाल उसे. हाँ अच्छा अच्छा. हाँ अभी ठीक हो जाएगा. थैंक यू मानकी. अरे वो जरूर कहेगा. हाँ चलो अपना दोस्त अच्छा. चलो चलो. हाँ चलो घर जाएंगे. चलो 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 चरण. हाँ हाँ चलो घर जाएंगे. एक चरण, अभी कभी ऐसी हरकत नहीं करना. हाँ चलो चलो. चिंटू, अरे कुठे गेला होतास? किती वाट खांजाजांकडे. अरे पण अगं, आई ऐक गं, आई ऐक ना गं, आई. अरे काय गडबड चालली तुमच्या दोघांची? आई, मला एक दोस्त भेटलाय. मित्र? आणि या जंगलात? हो, चरण नाव आहे त्याचं. ऐक अगं असेल का कोणीतरी पलीकडच्या वस्तीवरचा? अगदी बरोबर. बाबा, मला तुम्ही एक घंटी आणून द्याल चरणला द्यायला? घंटी? काय देऊळ बिळ बांधता का तुझा मित्र? हो. चिंटू, तुझ्या या मित्राला एकदा आपल्या घरी आण. पाहू तरी कोण येतो. काय म्हणालास? नाही, आणीन ना. अरे बोलणारच असशील तर जेवायलाच घेऊन ये. जेवायला? आणीन ना. हे चिंटू, हे चिंटू. हो, बोलवीन ना. हा? चरणला जेवायला. अरे चरणचं नाही चाललं बाबा. तुमच्या मातोश्री आपल्या दोघांना जेवायला बोलवतायत. चला राजश्री चला. अगं आई, वाचू दे ग. किती इंटरेस्टिंग आहे अप्पूची गोष्ट. अरे वेडपणा, तू इथे कशाला आलायस? आई बाबांनी पाहिलं तर? मी अजून त्यांना सांगितलं नाही की चरण तूच आहेस. चिंटू झाली का कॉफी पिऊन? आलो बाबा. पळ पळ चरण पळ. आपण परत भेटूया. पहिल्यांदा भेटलो होतो ना तिथे. अरे चिंटू लवकर ये. आलो बाबा.
फुलांची कमान रे जुलवी हिंडोळा भिडवी आभाळा विमान रे तुझ्या वेगळा कुणी लागला खेळ्या वाटे हवा पानांचा पंखा वाऱ्याचा झोका सोंडीची उभारी वाजवतो तारी पाण्यात मारू बुड्या जोडीनं खेळू गड्या राज्याची दोस्तारी माझ्यारी धमान लाडाच्या लाडूल्या माझ्या तू वेडूल्या गुमान जिव्हाळा रडला माझ्या जिवा रंगीत फुलांची वळत्या वेलांची कमान रे झुलवी हिंडोळा भिडवी आभाळा विमान रे तुझ्या वेगळा कुणी लागला खेळ्या वाटे हवा चांदीची घंटा मोत्याचा कंठा किणकिण तालात डुलत डौलात झोपात जारी असा राजा जसा सोन्यारी रच्चाची दोस्तारी माझ्यारी धमान रे लाडाच्या लाडूल्या माझ्या तू वेडूल्या गुमान किती जिव्हाळा रडला माझ्या जिवा La 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 उस्मान शेठ तुम्ही बसून बसा की हो तुम्ही उभं राहिलं की आमचं दुखतंय बघा ते लात म्हणताय मी मैं यहाँ बैठने के लिए नहीं आया वेंकप्पा सेठ, हाँ। मैं ये पूछने के लिए आया कि आज तक माल गया क्यों नहीं। वो पिछले हफ्ते माल सब जहाज के ऊपर चढ़ना चाहिए था, हाँ लेकिन आज तक कुछ भी नहीं। हमें भी कोई पूछने वाले हैं और वो भी परदेसी लोग हैं। वहाँ परदेसी लोगों के साथ सिर्फ गोली से काम चलता है, बाकी कुछ नहीं। आमचं झालं बघा, चुकी म्हणताय मी, पण 3 टायमाला पकडले गेले की हो ते माल आमचा। वो मैं कुछ नहीं समझता। मुझे एक बताइए कि आपने पिछले महीने मेरे से एडवांस लिया, अब तक कुछ भी माल नहीं। मैं समझ सकता हूं कि चंदन की लकड़ी पकड़ी गई होगी, लेकिन बाकी माल का क्या? रेशीम, हस्तीदंड, जानवरों की चमड़ी, कुछ भी नहीं। अरे त्या जंगल मधलं मुंगीचं कातळ सुद्धा जात नाही बाहेर म्हणताय मी। ओ विंदा, अरे ते देशमुख उलथत कसं नाही म्हणताय मी। फिर उसे खरीद लो,
अहो ते झालं की हो करून त्याचं ते असिस्टंट घातलंय बघा खिशात म्हणते मी. पण ते देशमुख काय सालं ओलं होत नाही. वो मुझे कुछ मालूम नहीं, वो आप जाने. आप मुझे सिर्फ इतना बताइए कि आप मुझे माल कब दे रहे हो. एकदम फाइनल बताइए. पुढच्या हप्त्यात पाठवतोय की. आतापर्यंत आमचं कधी चुकलंय का? वायदा म्हणते मी. आता हार नाही तर पार होऊ दे. पुढच्या हप्त्यात तुमचा माल येते बघा. अय्यो अरे सुखलाल ते रावचा औलाद घे बघ आत्ताच्या आत्ता इथे बोलावून म्हणते मी. जी शेठ जी. अरे जा तंगडे हलीव की. हो. उस्मान शेठ तुम्ही चाय घ्या बघा. चाय चाय का बात करते. क्यों बेटे चिंटू, जंगल में घूमने से मजा आया ना? बहुत मजा आया. चिंटू बेटे, ये अपने चरण की आवाज है. हो चल, खांजा चल देख लेंगे चला, क्या चला. हुआ अपने चरण को. चला, चला. परवरदिगार, किसी ने फंसाया मेरे मासूम बच्चे को. ये क्या हुआ? हाँ, देख देख. चिंटू बेटे तू यही थे. मैं आदमी लेके आता हूँ. तू यही थे, तू यही थे. थांबा चरण. चलो चलो जल्दी करो, जल्दी दिखाओ, जल्दी दिखाओ. चलो चलो भाई जल्दी करो. हाँ 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 चलो. अब चरण को लेके आओ. आणा चरणला आणा लवकर आणा. चल ये चरण. चल बेटा चरण. चल हाँ. बेटा चरण. ये हाँ, चरण. चल बेटा चल. चल बेटा घर जाएंगे. चल. हाँ? खांजाचा चरणला साखळींनी बांधून कुठे घेऊन जायचं? अपना चरण जख्मी हुआ ना बेटा. हाँ? अब मैं उस पे इलाज करूंगा. हाँ? उसे मैं अपने पास ही रखूंगा. अगर उसे खुला रखेगा तो फिर जंगल में चला जाएगा और फिर मुसीबत में आएगा. है ना? बरं. पकड पकड सोड नको पकड. धर, धर. खाओ बेटा खाओ. हाँ? अबे बुड्ढे क्या कर दिया तूने? अरे ये क्या कर रहे हो तुम लोग? देश के दौलत को लूट रहे हो. अब मैं तुम्हारे खिलाफ कंप्लेंट करूंगा. मैं तुम्हारे खिलाफ रिपोर्ट करूंगा. तुम्हें जेल की हवा खिलाऊंगा. हाँ हाँ देख लेना. अब मैं तुम्हें सबक सिखाऊंगा. हाँ हाँ देख लेना अभी. तसं नाही पण जबाबदारीचं काम आहे. उद्या आपले 2 ट्रक सुटणार आहेत. काही धक्काफटका व्हायला नको. डोंट वरी यार, मी उद्या साहेबाला दिवसभर ऑफिसमध्ये गुंतून ठेवतो. ऑडिटचं काम आहे. 3 आणि 4 नंबरच्या गेटवरची माणसं आपलीच आहेत. तुम्ही तिकडून निघून जा, समजलं? आदमी हैया है वाह. क्या समझते हैं ये लोग अपने को? हाँ? याद रखना खुदा आप सबको देख लेगा. हाँ? या अल्लाह. त्याला मेला की काय? काय जेवण ते अजून. उचल त्याला, शेटकडे घेऊन जा. हम्म. अय्यो आयुष्यामध्ये पहिल्यांदा दाखवलं बघ तू. तुझं मेंदू म्हणतोय मी. हे म्हातारं इकडे आणलं. गोविंदा गोविंदा. अरे अरे माल हलवण्याचं फ्री पासच मिळालं की. अरे सुखलाल तू थांब, आता मीच दाखवते तुला काय ते. हॅलो सुधाकर देशमुख हियर. नीट ऐकून ठेवा देशमुख. आमचा माल बरोबर 2 वाजता जंगलातून जाईल. तुम्ही तो अडवणार नाही. काय तुमची हिम्मत? यू रास्कल्स. शटअप. तुमचा म्हातारा खान आमच्या ताब्यात आहे. आमच्या गाड्या अडवल्या गेल्यात तर 4 वाजता जंगलाबाहेरच्या पुलाखाली खानचा मुर्दा सापडेल. गाड्या सुखरूप पोचल्या तर 4 वाजेपर्यंत खान सुखरूप घरी पोचेल. खानशी बोला. नहीं नहीं देशमुख साहब, अब इन लोगों के बातों में मत आना. अब मेरी फिक्र मत करना. मैं तो बड़ा बूढ़ा आदमी, मगर देशमुख साहब अब इन हरामजादों को गिरफ्तार करना, इन्हें फांसी देना. आपको पता नहीं देशमुख साहब, इन हरामजादों ने. काय देशमुख साहेब, काय विचार ठरला? हा काही घाई नाही. मी परत फोन करतोय. उघड्या डोळ्यासमोर माल जाणार आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं म्हणजे नमक हरामीच. ते बरोबर आहे सर,
पण खान चाचांच्या जीवापेक्षा. नो, खान चाचा परत आलेच पाहिजेत. यू डोंट वरी सर, मी खान चाचांना सुखरूप परत घेऊन येईन. हो. मला खान चाचा सुखरूप पाहिजेत, बस इतकंच. हे चल रे, हटप लवकर. येऊ चल चल. सावकाश. हा, ते माल ट्रक मध्ये ठेव. हा, हे उचल रे. ते ट्रक मध्ये हे पण उचल. हा हा, बर. हा, मी उचलतो. चल. पोलीस. अरे तू घाबरतय काय रे राहावं? तू तुला सांगितलेलं काम कर. ते पोलीस तिकडे कसं येतंय ते मी बघताय घे. चल चल चल. सावकाश सावकाश. चला. जातो, दुसरा ट्रक पाठवून देतो. तोपर्यंत माल तयार ठेव. अरे तू काय काळजी करू नकोस, व्यवस्था करेन. चलो ड्रायव्हर. क्यों खान चाचा, पानी पियोगे? नहीं, मुझे कुछ नहीं चाहिए. कितने बजे? 3. देशमुख साहब आते होंगे. ते बरोबर आहे. ते येण्याआधी मला माझं काम केलं पाहिजे. ये क्या कर रहे हो? आय एम सॉरी खान चाचा. ये क्या कर रहे हो? तुम्हाला सगळ्या गोष्टींचा पत्ता लागलेला आहे आणि असा जिवंत पुरावा ठेवण्याची आम्हाला परवानगी नाही. अजून कसं निरोप येत नाही?
गणपती जरा इकडे लक्ष ठेव. होय सर. मी 5 मिनिटात खान चाचांकडे जाऊन येतो. ठीक आहे. थँक गॉड खान चाचा तुम्ही परत आलात. खान चाचा मला माहिती तुम्ही माझ्यावरती रागवले असणार मी माल सोडला म्हणून, पण मला आता मालापेक्षा तुमच्या जीवाची. खान चाचा, खान चाचा, खान चाचा, ओ माय गॉड, खान चाचा, खान चाचा. देशमुख, अहो देशमुख, ते ट्रक गेलं की हो, चोरीच्या मालचं म्हणताय मी. आपल्या देशची संपत्ती मी पोलीस बरोबरच घेऊन आलाय रिपोर्ट करायला. अय्यो, हे काय करून केलं तो देशमुख साहेब? म्हाताऱ्याचं छाती चिरलं की हो, कोण म्हणताय मी? नाही शेठजी मी नाही. मी खान चाचा. गोविंदा गोविंदा, ते नोटने भरलेलं बॅग दिसतंय की, बघून बघा घेऊ इन्स्पेक्टर. नाही इन्स्पेक्टर, मी आलो तेव्हाच सगळं घडलं होतं. माझं ते 80. आता जे काही सांगायचं असेल ते जबानीत. अय्यो, मी तुम्हाला समजत होतो की हो, देव माणूस ते म्हाताऱ्याचं का घेऊन घेतलं म्हणते मी. जीव गोविंदा. सर, खान चाचांचा आणि तुम्ही पैसे की हो, फक्त पैसे म्हणते मी. इनफ ऑफ इट. इन्स्पेक्टर तुम्ही तुमची ड्युटी बजावा. मी तयार आहे. मी निर्दोष आहे साधना. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? होय हो, माझी मनोमन खात्री. पण जरा धीर धर. मी परत येईपर्यंत तुझ्या भावाकडे विजयकडे राहा. चिंटूला सांभाळ. मला नक्की न्याय मिळेल. बाबा, तुम्ही कुठे चाललात? आईला त्रास देऊ नकोस. तुम्ही परत कधी येणार? येईन, लवकरच येईन. आई गं, आई. सामान मागे ठेव. चिंटू, तू बाबांकडे घंटी मागितली होतीस ना? हे बघ त्याने आणून ठेवली. बाबा, घंटी चरणसाठी? आई मी जाऊन येतो ग. चिंटू, चिंटू आता पुढे जाऊ नकोस, आपण लगेच निघतो. मी लगेच येतो आई. चिंटू, चिंटू, चिंटू आता पुढे जाऊ नकोस. भेटला का तुझा मित्र?
हे काय वेडा का तू? चल लवकर. रडतोस का असं? चल. काय झालं ड्रायव्हर? गाडी का थांबली? बाई जंगली हत्ती आडवालाय. आता काय करायचं? चिंटू तू कुठे चाललास? अगं अरे आई, काय करतोयस काय तो तू? जंगली हत्ती नाही, तो माझा चरण आहे. चिंटू चिंटू तू जाऊ नकोस. चिंटू चरण कुठे होतास रे? किती हाका मारायच्या तुला? हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. घंटी. परत भेटशील ना रे मला? मला तुझ्याशिवाय चैन नाही रे पडणार. चिंटू त्याच्यात चल लवकर, उशीर होतोय. माझी आई बोलवते, मी जातो रे. मला सांगा, ज्या वेळेस खून झाला त्यावेळेस नेमकं तुम्ही कुठे होता? साहेब त्या दिवशी मी माझ्या ऑफिसातच होतो. त्या दिवशी खूप मालाची चोरी झाली. देशमुख साहेब नुसते बघत उभे होते असं मला नंतर 2-3 शिपायांनी सांगितलं साहेब. मला ऑडिटचं काम साहेबांनीच सांगितलं होतं, त्यामुळे मी ऑफिसातच गुंतलो होतो. खान चाचांचं तोंड बंद करण्यासाठी देशमुख साहेब पैसे घेऊन गेले होते त्यांच्याकडे, आणि ते ऐकत नाहीत म्हणल्यावर. साहेब, देशमुख साहेबांनी पैसे घेऊन चंदनाने भरलेले ट्रक 2-3 वेळा सोडताना मी या डोळ्यांनी पाहिलेले. व्यंकापा शेठकडे मी गेली 15 वर्ष काम करतो. त्यांच्या धंद्यात कसलंही काळा बेरा नाही, हे मी शपथेवर सांगतो. अहो ते चोरीच्या मालचं तक्रार घेऊन आम्ही ते देशमुखच्या ऑफिस मध्ये गेलो तेव्हा, तर तिथं कळलं की ते खान चाचाच्या वस्तीवर गेलंय. म्हणून मग आम्ही तिकडे गेलो किंवा पोलिसला घेऊन म्हणतोय मी, तर तिथे देशमुख हातामध्ये सुरा रक्तानं माखलेलं. अय्यो, आणि ते खान चाचाचं प्रेत बघून धक्का बसलं किंवा मला. मी माझी ड्युटी प्रामाणिकपणे करीत होतो. जंगलात चोरटा व्यापार करणाऱ्या गुंडांनी माझ्या भोवती हे जाळं विणलंय, मला प्रेम केलंय. खान चाचांच्या जीवाला धोका होता. ते ड्रग्स मी सोडले नाहीत तर खान चाचा जिवंत परत येणार नाहीत अशी धमकी मला गुंडांनी दिली होती. म्हणून नाईलाजानं मी ते ड्रग्स सोडले. खान चाचा परत वस्तीवरती आले असतील म्हणून मी तिथे गेलो. तेव्हा खान चाचा मृतावस्थेत होते. त्यांच्या उशाशी नोटांनी भरलेली एक बॅग होती आणि छातीत सुरा खुपसलेला होता. या संपूर्ण खटल्याचा आढावा घेता आरोपी सुधाकर अनंत देशमुख याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा साबित झाल्याच्या निर्णयाप्रत हे न्यायास आले आहे. भारतीय दंडविधानाच्या 302 या कलमानुसार हे न्यायालय आरोपी सुधाकर देश यास जन्मठेपेची शिक्षा फरमावित आहे. गोविंदा. काय उस्मान शेठ, आता तर तुमचं काय नाही ना? कंप्लेंट बनताय मी? बिल्कुल नहीं. माल आता है, पैसा भी आता है, हमें तो कोई शिकायत नहीं. हे सगळं त्या रावचं बघा. कृपा म्हणताय मी. त्याचं प्रमोशन झालं आणि आपलंच माणूस थेट जाऊन बसलं की गादीवर म्हणताय मी. गोविंदा. लेकिन सेठ जी, आपने जो उसे प्रमोशन दिलवाकर इसी जंगल में लाया, उसका भी तो जवाब नहीं. आपका तो जवाब नहीं. सचोटीनं व्यवहार करायचं म्हणजे हे सगळं करावं लागतं उस्मान शेठ. अच्छा,
तो इसीलिए तो मैं आपके लिए एक बड़ी ऑफर लाया हूँ। हमारे परदेश वाले शेख लोग जो है वो हमें गर्द और हेरोइन की सप्लाई करने को तैयार है। क्यों, लेते हो? अरे काय बोलतोय रे तुम्ही उस्मान शेख? क्या गर्द हिरोईन म्हणजे लावून लावते की झाड म्हणते मी पैशाचं? अच्छा, लेकिन एक बात है, हर एक एजेंट को माल तो बराबर ठीक तरह से मिलना चाहिए। वैसे तो क्या आम तौर से माल आता है, जाता भी है और पकड़ा भी जाता है, लेकिन कुछ तुम्ही नया तरीका ढूंढो। त्याचं तुम्ही सोडून सोडा हो, चिंता म्हणताय मी। तुम्ही फक्त एजन्सी द्या, मग बघा मी काय करताय ते। अरे सुखलाल, हे कामचं तू बघायचं बघ। म्हणजे गावगाव भटकायचं मी? अरे जरा बघ की, आपलं मातृभूमी म्हणताय मी। अरे सुखलाल, तू ओतून ओत की ते तोंड म्हणणं गळायला लागलं बघ, लाल म्हणताय मी। गोविंदा, हे खरं असतंय बघा, आज्ञाधारक म्हणते मी। अरे चिंटू, कुठे गेला हा? अरे चिंटू, चिंटू, इथे बसलास होय? आणि आज शाळेत नाही जायचं तुला? मी तयार आहे का आई? दिसतंय ते। चला हात धुवा। किती मळून घेतलं स्वतःला? काय आहे तुझं मातीत खेळणं? तुझ्यामुळे मला आता ऑफिसला जायला उशीर होणार। दप्तर कुठे आहे तुझं? हे काय? आय एम रेडी। चला बॅग वगैरे सगळी घे। अरे माती लागते। अरे थांब, अगो बाई, सापडले वाटतं चिरंजीव शाळेत जाण्यासाठी। बागेतच होता, छंदिष्टाय झालं। चिंट्या म्हणी, आम्ही रिक्षात जाणार, तुम्ही पायी पायी टुक. राजू, अरे असं बोलायचं नाही, तुझा आतेभाऊ आहे ना तो। असू दे ग बहिणी, पोरांचं काय एवढं मनावर घेतेस? खरंच वंस, चिंटूला असं जाऊ देत ना रिक्षातनं। अहो त्यात काय एवढं, एका मुलाचं करतो तसं दुसऱ्याचं। परमेश्वरानं आम्हाला काही कमी ठेवलं नाही। नको बहिणी, अगं त्याला कशाला रिक्षा? माझ्या ऑफिसच्या वाटेवरच तर त्याची शाळा आहे। पहा हो, नाही तर लोक म्हणायचे दुजा भाव करतात म्हणून। कोणी काही बोलायचं नाही। चल चिंटू, चल। अच्छा, बाय। ज्याचं करायला जावं भलं ते म्हणतं आपलंच खरं। ड्रायव्हर, निघालात का? राजून चिंटू गेले? हो गेले, आताच गेले। ओके। जेवायला वेळेवर या हा। हो, बाय। नीट लक्ष देऊन अभ्यास कर आणि कोणाच्या खोड्या काढू नकोस। साधना, चिंटू बसा, मी सोडतो तुम्हाला। आणि नको, अशी कितीशी लांब आहे त्याची शाळा? मी सोडते त्याला जाता जाता। तुझी फॅक्टरी इकडे आणि त्याची शाळा तिकडे। तुझा फॅक्टरीत। चिंटू, तू ऐकायची नाहीस, स्वतःचा ठेका चालवणार। नसत्या सवयी लावायच्या नाहीत मला पोराला। शाणी आहेस। ड्रायव्हर, टीचरनी कंपास मागितली आणि आपल्याकडे इल्ले। 1 तारखेनंतर घेऊ। मामाकडे मागू का? चिंटू, बाबांकडे हट्ट करून मागायचंस, तसं मामाकडे मागू नकोस। पण का? मी सांगते ते ऐकायचं। बाबा कधी येणार ग? सांगितलं हे बघ, तुला शाळेला जायला उशीर होतो, मला सुद्धा ऑफिसला जायला उशीर होतो। चल।
हे काय अजून तुमच्या पुऱ्यात चालल्यात? हो, हे गो स्लो चाललंय. आमच्या राष्ट्रव्यापी संपाचा हा एक भाग आहे. संप? हो, कॉम्रेड सुंदराबाईच्या आदेशाप्रमाणे बरोबर 10च्या ठोक्याला आमचा संप सुरू होणार आहे. अहो संप कसला करताय? आज माझ्याकडे तनुलता महिला मंडळाच्या बायका येणार आहेत. त्यांच्यासाठी फराळाचं करायचंय. तुम्ही त्या पुऱ्या उरकून घ्या, म्हणजे मग आपल्याला सामोशाच्या तयारीला लागता येईल. झाला, 10चा भोंगा झाला. आमचा संप सुरू झाला. कूल डाऊन. टूल डाऊन काय? ती कढई तरी उतरवून ठेवा. जमणार नाही. आमचा संप सुरू झालेला आहे. स्वयंपाकीन युनियन जिंदाबाद. सुंदराबाईचा विजय असो. स्वयंपाकीन युनियन जिंदाबाद. सुंदराबाईचा. तुम्हाला हसू येते वंश, पण माझाच नाक कापलं जाण्याची वेळ आली या बयेनं. नेमका आजच संप सुचला यांना. मी ऐकलंय सगळं. तू मुळेच घाबरू नकोस. हे बघ, मी अर्ध्या दिवसाची रजा टाकून येते. आपण दोघी असलो की झालं. तसं नाही हो, पण स्वयंपाकात माझा हात तितकासा चांगला नाहीये ना, म्हणून. आणि हो, आमच्या तनुलता महिला मंडळातल्या बायका महाट हलगच आहेत. 1 नंबरच्या खवट. तू मुळेच काळजी करू नकोस. मी आल्यावर करेन सगळं. आज तुम्ही आहात म्हणून हो, नाहीतर माझं काही आज खरं नाहीये. आणि हो, बरोबर 4 वाजता येणार आहेत महिला मंडळातल्या बायका. बर, पण आता मी ऑफिसला जाते. आल्यावर सगळं करेन. पण तू काळजी करू नको. बरं जाते. अच्छा. नवीन केल्या. अगं परवाच केल्या. तिची खांजी थँक्यू. थँक्यू. सुरुवात करा. हो हो, थँक्यू. अगं बॉन्सरबद्दल काय सुंदर लेख आला होता. अगं बाई, हे काय? वसुधाबाई, काय? तुमची मोलकरीण गेली नाही वाटतं संपावर. अगदी आतल्या गाठीच्या आता स्वतःची स्वयंपाकीन मात्र जाऊ दिली नाही संपावर. पॅटीस घ्या ना, पॅटीस. चांगलं गरम गरम आहे. हा, सुरुवात करा तुम्ही. वसुधाबाई जास्त पैसे वाढवून दिलेत वाटतं. छे ओ, कुठलं काय? त्याशिवाय का टिकली? अहो, आमची स्वयंपाकीन आज सकाळी सकाळी तव्यावरची पोळी न काढता निघून गेली. हो ना? माजल्यात नुसत्या. नाहीतर काय, पैसे काय झाडाला लागतात होय. हो ना. बरं, मालती नाही, तुम्ही आता घ्या बरं. हो. पेस्ट्रीज घ्या, पॅटीस घ्या. हा, इथे सगळं ठेवलंय. प्लीज स्टार्ट. मी आले. छान झाले. घ्या गं. वंस, मला माफ करा. हा, आमच्या ह्या सभासद बायका काय वाटेल ते बोलत बसल्या हो. महाट हलगज आहेत. अगं पण बहिणी, तू एका शब्दाने तरी खुलासा करायचास की ही मोलकरी नाही, नणंद नाही म्हणून. ईश, मी बाई कसा खुलासा करायचा? अहो, त्या वाटेल तशा चौकशा करत बसल्या असत्या. आणि मग मी का त्यांना सांगायचं होतं की तुमचे यजमान खुनाच्या आरोपावरून तुरुंगात आहेत म्हणून? बस बहिणी बस, आता एक अक्षरी बोलू नकोस. मला एकटीलाच राहू दे प्लीज. जशी तुमची मर्जी. आई, चिंटूचे बाबा तुरुंगात आहेत. काय जरण, कसा आहेस तू? आता तुला एक घंटी आणली की झालं. हे, आम्हाला तुझी आठवण येते. तुला आमची आठवण येते का रे? माझी, चिंट्या, खान चाचांची. काय चिंट्या, स्वतःशी काय बडबडतोयस मॅडचॅप सारखा? हे मॅडचॅप म्हणू नकोस. मी माझ्या मस्त दोस्ताची बोलतोय. चरण. हा कसला मस्त दोस्त? मातीचा ढीग आहे नुसता. हे, माझ्या दोस्ताला काय बोलायला खपायचं नाही, मला सांगून ठेवतोय. काय करशील तू? जंगल्या चलफुट. हात लावू नकोस. माझ्या तुला सोडत नाही. हा, माझा तुला पकडतो. दुसरी बाजू बाई, हा माझा पकडतो तुला. काय आता मारतो? हा माझा पकडतो तुला. हत्ती तोडलास काय? तुझा हत्ती तोडलास ना? देऊ का एक दोन तुला? रुबा मारू नको. माहिती तुझ्या बाबा तुरुंगात आहेत. माझ्या बाबांना बोललास. माझा हत्ती तोडलास आणि माझ्या बाबांना बोललास. ए मम्मी, आता मम्मीला विचार बोलतोस. हा मारत. ए मम्मी, माझ्या बाबांना बोललास. ए होतंय का? मम्मी, ए मम्मी, चिंट्या बोल. ए मम्मी, अरे राजू, काय होती काय सांगायचं? राजू लागला का तुला? अरे राजू, आज राजूला सुद्धा मारलं गेलं. बहिणीच्या मुलाला नीटवळण लागावं म्हणून यांची धडपड. पण शेवटी संस्कारच महत्वाचे. जंगलात काय होणार आहे दुसरं? मामी, जंगलातली माणसं चांगली असतात. काय चाललंय? लहान आहे तो, त्याला काय करणार आहे? हो हो, मला हौस आली त्याला मारायची.
चिंटू जा बेटा वरती जा. बघ बघ कसा कोडगा झालाय तो. अहो त्यानं की नाही आपल्या राजूला. तुम्हाला विचारल्यावर मग तुम्ही बोला. चल रे. साधना तू वहिनीला कशाला बोलतो सोगीच. साधना माझंच नशीब खोटं, तिला दुसरं कोण काय करणार. अगं परिस्थितीचा राग लहान मुलावर काढून काय उपयोग. त्याला काय करणार आहे. अशानं विनाकारण आधी बसेल त्याच्या मनात. मी खूप मारलं रे विजय त्याला. नाही मी खूप मारलं नाही, चिंटूला. ते किती ती साधना ते किती. शोधू राजा तू
बाबा तुम्ही कधी येणार? बाबा चरण कसा आहेस तू? सांभाळून राहा. आई माझ्याशी बोलत नाही, पण असं का गाई? असं का? मारू नको आई, मारू नको, मारू नको. चिंटू जागाव, चिंटू जागाव, चिंटू जागाव सोन्या, चिंटू. अजून खाल्ला नाहीस राजा? थोडस खाऊन घे ना. माझं चुकलं रे सोन्या. पण असं मारामारी करणं चांगलं का? तुझा भाऊच आहे ना तो, त्याला कशाला मारायचं? अरे वा, कोणी म्हणाल की माझे बाबा तुरुंगात आहेत, तर मी ऐकून घ्यायचं. चिंटू काम व्यवस्थित होतंय ना? येते तिकडे येऊन टाक. चलो चलो जल्दी काम करो, चलो. अरे हत्ती लागला की रे माझ्या मागे? हा माल आपण आधीच पाठवला. हा मग त्याचे पैसे कुठे आहेत रे? पैसे मिळालेत ना? पैसे मिळाले हो. आणि हे काय? हे कधी पाठवलं? हे काल पाठवला. हे काल पाठवलं म्हणजे ते रिसीट? रिसीट पटेलकडे. रिसीट पटेलकडे? तू कुठे ठेवलं तू ते? हो घरीच ठेवलं. घरी हे यार तू आज काय करतो रे? चल लवकर जा, माल ट्रक मध्ये ठेव. हे बघा, हे माल पाठवायचं काम मोठं याचं असतं म्हणताय मी, जोखमीचं. काय समजलं? शेटजी शेटजी हत्ती. अय्यो, तू मला डायरेक्ट हत्ती म्हणते रे राब. तसं नाही शेटजी, एक हत्ती जंगलातून माझ्या पाठलागावर आलाय. जंगली हत्ती? बघू 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 बघू, चल चला चला. शेटजी शेटजी तो पहा. अय्यो, तो शुद्धीवर आला तर माझं मेतकूट करेल ना. अरे हे एक जनावर मागं लागलं तर तुझ्या धोत्राचं होतंय बघ. पितांबर म्हणतोय मी. आता हे सुखलाल करतोय बघ त्याची व्यवस्था. पाठवून देते धंद्यासाठी शहरात त्याला. रानात दिसणारच नाही तुला ते. जय श्रीराम. सबका भला होगा, सबका भला होगा. हरिओम. जय श्रीराम, जय श्रीराम. हरिओम. जय श्रीराम, जय श्रीराम. हरिओम, हरिओम, हरिओम. चरणच वाटतं. हरिओम. नक्कीच हा चरण आहे. जय श्रीराम. चरण, जय श्रीराम. चरण, ये ये इकडे, ये ये. चरण, चरण. राजा हरिओम, हरिओम. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. कुठे होतास रे? माझ्या डब्यातलं तुला खायला देतो. घे घे, खा. विसरला नाहीस ना मला राजा? माझा राजा सोन्या. तिकडे काय? हे काट्या, अरे हत्ती काय तुझ्या बापाचा आहे? अहो हा माझा दोस्त आहे. हो किती दिवसांनी भेटलाय, त्याला बोलू दे ना त्याच्याशी. चल हट. राजू, आज होमवर्क काय काय दिलं? मॅथ्स आणि सायन्स. अच्छा. वंस, आज अजून चिंटू नाही आला शाळेत? आई आई आई. काय झालं रे? एवढा उशीर का झाला? आई आज मोठी गंमत झाली. काय झालं? चरण आलाय, तो मला भेटला. तुझ्या गावात आलाय. काहीतरी काय बोलतोस? तो बिचारा हत्ती एवढ्या लांब जंगलात, तो कसा येईल इथे? तुझी शपथ आई, त्यांनी मला ओळखलं. तो साधून बरोबर आलाय. त्यांनी मला मिठी मारली. तुला वेळ लागलाय त्या चरणचं. अरे सगळे हत्ती सारखेच दिसतात आणि तुला बजावून ठेवते. साधू बिदूंच्या नादी लागायचं नाही. असं का बोलतोस आई? तो माझाच चरण आहे. त्याच्या गळ्यात घंटी होती, तुला आठवत त्या दिवशी मी घातलेली, बाबांनी दिलेली. झालं. कसलं ग बाई वेळ हे? वंस,
आता घंटीसारखी घंटी नसते का? पण या पोराचं आपलं काहीतरीच. नाही मामी, तो माझाच जलन आहे. चल, मी त्या चांगला लागतो. चिंटू बस ना आता सगळं. नाहीतर काय. आधी हातपाय थोडे खाऊन घे. चल. चला आता. ढूस ए ढूस, बघा राजा बाजा, पचका वडा, पचका वडा. थांब, मी हातपाय तोंड धुवून येतो आणि मग तुला बघतो. काळ्या हत्तीचा पांढरा भाऊ. भाई पटेल, 3 बज गए, अभी तक नहीं आया. हाँ, आता ही होगा. कैसे हो? हाँ ठीक है ठीक है. ये लो. ठीक है. बरोबर है. चलिए. माल तैयार है? बिल्कुल, सब माल तैयार है. वेंकप्पा सेठ को सलाम कहना. बिल्कुल बिल्कुल. 3 दिन के बाद आऊंगा, बाकी माल तैयार रखना. ओके. चलो आज रात को मजा करेंगे. हाँ. चल आपण पाण्यात डुंबूया. काय जरण, मजा येते ना? जरण, ही लोक घाणेरडी आहेत. तू यांच्याबरोबर का जातो? तुला खान चाचांची आठवण नाहीये? त्यांचं आपल्यावर किती प्रेम होतं. बस पुरे आता अंघोळ. ए कार्ट्या, अरे हत्ती, हा माझा जिगरा दोस्त आहे. चल फुट. पुन्हा इथं दिसला तर तंगड मोडून हातात देईल. चला. अहो अहो, मारू नका हो. हा माझा जिगरा दोस्त आहे. पाहिजे तर परत कधी मी त्याला भेटणार नाही. अहो पण मारू नका हो त्याला. चल फुट कार्ट्या, थांबला तर बडवून काढीन. मम्मी, अरे सोन्या, आलास? काय रे? मम्मी आज चिंटूच्या शाळेतले मित्र विचारत होते काय? चिंटू आजारी आहे का म्हणून. हो का? तो 3-4 दिवस शाळेतच गेला नाही. काय? अरे काय म्हणतोयस काय? पण तो शाळेतनं घरी वेळेवर येतो, वेळेवर जातो. पण शाळेत जात नाही. बरं ते जाऊ देत. हे बघ, तू असं कर, फ्रेश हो आणि खाऊन पिऊन घे. ओके? वंस, चिंटूवर जर करडी नजर ठेवली नाही ना तर तो हाताबाहेर जाईल. मला काही कळेन असंच झालंय. नोकरी सांभाळू की मुलाकडे लक्ष देऊ? पण मी म्हणते, तुम्हाला नोकरी हवीच कशाला? तुमच्या भावाच्या घरी काही कमी आहे का तुम्हाला? शिवाय आमची पोझिशन तर कधी लक्षातच घेतली नाही. उद्या लोक आम्हाला बोल लावतील, म्हणतील तुमच्या घरात वाढला हा पोरगा, पण शेवटी गेला कुणाच्या वळणावर. वहिनी, काय म्हणायचं का तुला? नाही, मला तसं काहीच म्हणायचं नाही. अहो, आमचा राजूने शिस्तीत वाढला. चिंटूला काय, मी सुद्धा शिस्त लावीन. पण उद्या मी जर काही करायला गेले तर तुम्ही याल मध्ये त्याचे लाड करायला. मी काही सुद्धा करणार नाही. तू त्याला तुझ्या ताब्यात घे. मला त्याचं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही. आई शाळेत ना. खबरदार, खबरदार, मला आई म्हणशील ना. तुझ्याशी एक अक्षर सुद्धा बोलायची इच्छा नाही माझी. पण आई, हे बघ चिंटू, हे बघ, आता आई बाई काही नाही. उद्यापासून मी तुला शाळेत सोडायला येणार आणि परत घरी मीच आणणार.
कळलं? शाळा आणि घर याच्या व्यतिरिक्त बाकीचं सगळं बंद. खेळणं बंद, भटकणं बंद. कळलं का? कसा सुधरत नाही तेच मी बघते. चरण चरण आज आईने मला मला मारलं रे. तुझ्याशिवाय कुठली कुठली माझ्यावर प्रेम करत नाही. तू कुठे आहेस? कसा आहेस? आई 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 मम्मी, काय रे? अगं त्या चिंट्यानी ना आपल्या खोलीतल्या सगळ्या भिंती हत्तींच्या चित्रांनी खराब केल्यात. हो, मी स्वतः पाहिलं. सगळीकडे घाण केलीये. अगो बाई, बघू तरी दे या चिंट्याने काय गुण उधळले. चल चल. अगो बाई, अरे चिंट्या काय हे? भिंतीचे पार वाट लावून टाकली अगदी. रंग लावायला काही कमी खर्च येत नाही. पण रंग लावायचाच कशाला? ही माझ्या चरणची चित्र आहे. चरण चरण तुझा चरण गेला खड्ड्यात. हे बघ, आता बाहेर जा आणि पाणी आणि ब्रश घेऊन ये. जा जा म्हणते ना. ठोंब्या, नुसतं उभा काय राहिलायस? अरे ऐकू येत नाही का चिंट्या सांगितलेलं? जा जा ब्रश आणि पाणी घेऊन ये. जा. घराचा नुसता सत्यानाश करून ठेवलाय. शी, जंगली नुसती पिढा घरी राहायला आली. यांना नसते हाऊस. आता मी पण झोपतो.
चल जंगलात पळून जाऊया. तक्रारीचा मजकूर बरोबर आहे ना? हो, सही करा. मुलाचा फोटो आणलाय? हो आणलाय. आम्ही ताबडतोब तपासायला लागतो. हवालदार, येस सर. हत्तीवाला साधूंना शोधून ताबडतोब माझ्यासमोर हजर करा. येस सर. साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. काही लागलंच तर मी तुम्हाला फोन करून बोलून घेतो. बर येतो. नमस्कार. चल. तुला भूक लागली असेल ना रे? मलाही लागले. आलीस? ये कवा धरणं वाट बघतोय तुझे. आता सगळं आवरलं आणि निसटली दुधाची घागर घेऊन. आणि तुझ्या त्या आहे ना तुला अडवलं नाही का? नाही, तिला कसला बी संशय आला नाही. आणि इकडे रश्मी, काय आता चोरटा कारभार लय झाला बघ. तुझ्या आईला एकदा स्पष्ट सांगून लग्नाची तयारी करूया की. आणि तुझा बा? याची काळजी तू करू नकस. अगं त्याला कवाच पटवत आणलाय म्या. रश्मी, काय जरा मागच्या बाजूला चल की. नाही म्हणजे गुलू गुलू बोलत बसूया. आज गिरायक नाही काय बी नाही. चल की. अगला असते काय नवे नवरीवाने. चल. नाही नको नको रे. असं काय करतोस? मस्त जागा आहे बघ. ये म्हणतो तर उगाला असते नवे नवरेवानी. बस रखमा, आता राहतच नाही बघ. सारखी तुझी आठवण येते. खरंच माझी शपथ. सजनीचा झोक नोक न्यारा ग, सजनीचा झोक नोक न्यारा ग. जाऊन ग फुकटचा चोरार, असा जाऊन ग फुकटचा चोरार. पुन्हा पुढं सांग जाऊ तो राग,
तुझ्यावर एक माझा जो राग सजनार 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 जीव झाला वारार लाडा कोडाची मी राणी हाय ना लाडा कोडाची मी राणी सोन्या मोत्याची इकुही संत्री मोसंबी इकुही संत्री मोसंबी तुला भी घे कुसुंबी लाल साडी खुलणार रंग माझा गोरार आई शपथ खुलणार रंग माझा गोरार सजनीचा झोक नोक न्याराग सजनीचा झोक नोक न्याराग सजनार 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 जीव झाला वारार हात माझे हे साजरे बघ ना हात माझे हे साजरे कोंब केळीचे काठी रे इकुही अंडी डझनान इकुही अंडी डझनान आणूया बांगड्या की सोन माकी लाडाच्या माझ्या दिलदारार काय म्हणतेस लाडाच्या माझ्या दिलदारार सजनीचा झोक नोक न्याराग सजनीचा झोक नोक न्याराग सजनार 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 जीव झाला वारार बिंदास चोळी उराशी दाटली हो चोळी उराशी दाटली लाज हो मला वाटली इकुया पाव बटर लोणी इकुया पाव बटर लोणी की देतो आईने वाली झाक चोळी दिना तुझ्या खुशी उभारार दिना तुझ्या खुशी उभारार सजनीचा झोक नोक न्याराग तुझ्यावर एक माझा जो राग सजनार जीव झाला वारार सजनार जीव झाला वारार हे सजनीचा झोक नोक न्याराग तुझ्यावर एक माझा जो राग सजनार 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 जीव झाला वारार सगळं सत्यानाश झाला अगं बाई गं काय भुताटकी झाली का काय काय बाई फळांचा सगळं सत्यानाश झाला बाई गं घागरीतलं कोण दूध पण प्यायलं की अगं पण माझी फळं कोणी खाल्ली मी नाही खाल्ली तू नाही खाल्ली नाही नाही चाल आणि दूध कोण प्यायलं मी नाही प्यालो नाही चाल काय भुताटकी झाली का काय हो. आता कसलं लगीन आणि कसलं काय गा? साधना वंस 4 घास खाऊन घ्या ना. साधना असं काय करावं बरं अगं 2 दिवस झाले तू काही सुद्धा खाल्लं नाहीस मला जात नाहीये रे चिंटू हलत नाहीये डोळ्यासमोर ते बरोबर आहे ग पण आता पोलीस तपास चालूच आहे ना 2-3 दिवस मी त्याच्याशी एक अक्षर बोलले नाही त्याला खुशीत घेऊन झोपले नाही म्हणून गेला रे तो अगं पण आपल्याला स्वप्न पडलं होतं का
तो असा पळून जाईल म्हणून. माझ्या पोटात तुटते रे बाप. एवढेच माझं पोट. तू कसा असेल, काय खात असेल, कुठे गेला असेल रे तो. चरण, ही पाहिलीस का जाहिरात? मी हरवलंय म्हणून आले. हा बघ, माझा फोटोही छापलाय. आता या हमरस्त्याने जाणं उपयोगी नाही. त्या थेट जंगलाच्या रस्त्याने जाऊया. चल लवकर. चल चल. अरे चल रे, चल चल म्हणतो ना. साहेब, कुठे सापडले दोघं? पडून जायच्या बेतात होते. जरा संशय आला म्हणून हटकलं तर नकली दाढी हातात. वा, छान साधू महाराज. जरा आतमध्ये घ्या दोघांना. आपल्या पद्धतीने पूजा बांधा दोघांची. मग बोलायला लागतील घडाघडा मंत्र. सर नमस्कार. नमस्कार. बसा. साहेब, आमच्या मुलाचा काही तपास लागला नाही अजून, पण या साधूंच्या वेशात 2 बदमाश सापडलेत. बघूया काही तपास लागतो का. थांबा साहेब, मी यांना ओळखते. माझ्या यजमानांच्या खटल्याच्या वेळी या दोघांनी खोटी साक्ष दिलेली मी स्वतः पाहिली आहे. अच्छा, तर त्या खुनाच्या खटल्यापर्यंत जाऊन या दाढ्या पोचल्यात तर. डोंट वरी मॅडम, या सगळ्या तपासासाठी मी सुधाकर देशमुखांना पॅरोल वरती सोडून आणायची व्यवस्था करतो आणि मला त्याची गरज पण आहे. इन्स्पेक्टर कर्णिक बोलतोय. मला जरा कमिशनर साहेबांना जोडून द्या. अरे बापरे, हत्ती. अहो, घाबरू नका अहो, हो. पण- उगीच कोणाच्या अंगावर जात नाही. असं म्हणतोय. मग ठीक आहे. अहो, तुमच्या गाडीचा चाक रुतलाय म्हणा की. अहो, 1 घंटा झाला काढण्याचा प्रयत्न करतोय, निघतच नाही. एका सेकंदात काढून देईल माझा चरण. चरण, यो हत्ती. हो. लय झाक झालं बघा. चल, चरण. आ, देवालाच आपली दया आली. चल चरण, ये. लावा लावा, धक्का लावा. हा, ये. जोरात येऊ दे. आणखीन जोरात मारा. हल्ली हल्ली. शाबास चरण. काढली की नाही गाडी? वा पाहुणं, वा. अहो, तुमच्या चरण कमालच केली की. हा, आता एक काम करा पाहुणं, आल्यासारखं समोरच आमची वस्ती आहे. कारभारतीला ताट लावायला सांगतो. ओढभर जेवा आणि मग जा कुठं जायचं तिकडे. कसं? या या, बसा बसा, गाडीत बसा. या. नको, मी माझ्या चरण बरोबर येतो. तुम्ही वा पुढे. असं म्हणता? चालेल चालेल. तिकडेच आहे ना? ते बघा, ते दिसतं ना, ते आमचं घर. या या, लवकर या, लवकर या. असं असं. म्हणजे तुम्ही तुमच्या आई बापासनी न विचारता हत्तीला घेऊन जंगलात चालला म्हणा की. हो. हे बरं नवं पाहुणं. अहो, त्या माऊलीला किती दुःख झालं असेल. तुमच्या आठवणीनं धाय धाय रडत असेल बिचारी. अहो, मग मी काय करू हो? नाही नाही, रडायचं नाही पाहुणं, रडायचं नाही. डोळ्यात पाणी नाही आणायचं. थेट आपल्या घरला जायचं. समजलं? मी पेपरात बातमी वाचली होती. लहान मुलांनी मोठ्या माणसासनी आणि मोठ्या माणसांनी लहान मुलासनी समजून नाही घेतलं की असा घोटाळा होतो बघा. समज आला त्याला आमच्या. आता आम्ही असं करतो, फोन करून तुमच्या घरच्या समध्यासनी इथंच बोलवून घेतो. कसं? अहो, पण माझा चरण. त्याची फिकर करू नका पाहुणं. तुमच्या चरणला जंगलात नेऊन सोडण्याची जिम्मेदारी आमची. मग तर झालं. अहो, पण मोठ्या माणसानं सांगितलेलं ऐकायचं असतं. समजलं? कसं? आम्ही आलोचा फोन करून. तोवर बसा इथं, कुठं जायचं नाही. पोरग कुठेतरी फसायचं, आपण आपली जिम्मेदारी पार पाडू. असं.
हॅलो, इन्स्पेक्टर कर्णिक. हॅलो इन्स्पेक्टर साहेब. धांडे पाटील म्हणतात मला. धांडे पाटील? हा, इच्छिगिरीचे. बोला साहेब. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही पेपरात बातमी दिलेला तो पोरगा आणि त्याचा हत्ती आमच्या घरला आले. काय म्हणताय? हा, गोड गोड बोलून त्यास ती थांबून घेतलंय मी. एक काम करा इन्स्पेक्टर साहेब, ताबडतोब निघून या. हा, आणि त्या पोराच्या आई बापासनी मी बरोबर घेऊन या. अच्छा, त्याच्या घरी कळतो आणि मी तिथे आलोच. येत आहे असं. राम राम इन्स्पेक्टर साहेब. असं. चला चला, झालं आपलं काम. लागला एकदाचा पोरग हत्तीला घेऊन कुठे गेलं म्हणायचं. आता आली का पंचायत? तो इन्स्पेक्टर आणि घरची मंडळी आली, मग त्याला काय सांगायचं? तुमच्यासारखा भक्कम पुरावा पाहिल्याशिवाय या आमच्या पिंजऱ्यातल्या राघूंना कंठ फुटायचा नाही. काय पाहुणे? इन्स्पेक्टर साहेब, या दोघांना मी चांगलाच ओळखतो. व्यंकप्पाचे हे डावे उजवे हात आहेत. साहेब, आम्ही सगळं काही कबूल करतो, पण या खुनाच्या लफड्यात काय आम्हाला गुंतू नका. त्याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. अच्छा, कशाशी संबंध आहे तुमचा? त्या खुनाशी कोणाचा संबंध आहे? साहेब, आम्ही व्यंकप्पा शेठचे माणसं आहोत. ते माहिती रे. सुधाकर, धांडे पाटलांचा फोन आला होता. तुमच्या मुलाचा शोध लागण्याची दाट शक्यता आहे. सर, थँक्यू थँक्यू इन्स्पेक्टर साहेब, थँक्यू. हवालदार, या दोघांना कांड्यामधून आपल्या बरोबर घ्या. चला, आपल्याला वेळ घालून चालणार नाही. ताबडतोब इच्छिगिरीला जाऊन पोहोचायला पाहिजे. हवालदार. इन्स्पेक्टर साहेब, इट्स ऑल. जस्ट अ मिनिट. सदना, चिंटूचा पत्ता मिळाला. खरंच? आम्ही त्याला सगळं निघालो होतो. मी येते तुमच्या बरोबर. नाही सदना, मला पुढे जाऊ देत. तू आणि विषय मागून या. नाही, मी येणार तुमच्या बरोबर. मला घेऊन चल. असं काय करते सदना? मला घेऊन असं वेळासारखं हट्ट नाही करायचं. हे बघ सदना, माझा ऐक. चिंटू सापडल्याबरोबर मी त्याला परत घेऊन येतो. मला जाऊ दे प्लीज. चल चल चरण, चल चल. हा, पोचलो एकदाच आपल्या जंगलात. किती बरं वाटलं रे मला. चल ये, चल चरण, चल चल. हे माझं जुनं घर. तुला आठवत आहे? मी इथे उभा राहून बाबांची वाट पाहायचो आणि ते बाबा बाबा चिंटू, बाबा चिंटू. चिंटू, चिंटू, चिंटू. सुधाकर, सुधाकर, व्यंकप्पाची वस्ती कुठे आहे? मागच्या रस्त्याने सरळ जायचं उजव्या हाताला. चाल, दाखव.
शेठजी देशमुख साहेब येतात. घाबरलं घाबरलं. अरे येऊ दे की रे. पिस्तुलाचं एक गोळी खाल्लं का पडतंय बघ. ती चीत म्हणतोय मी. नाही शेठजी बरोबर पोलीस पण आहेत आणि आपले सुखला आणि पटेल ते ताब्यात आहेत. अरे काय सांगतोस रे तू हे. अरे मग तू इकडे कशाला आलं रे. राव तोंड घेऊन म्हणतोय मी. चल ते गोडाऊन मधले आपले माणसं तिकडे जाऊ. चला रे. बंधारे आतमध्ये जाऊन सर्च करा. येस सर. आतमध्ये कुणी नाही साहेब. काय कुणी नाही. कुठे आहे ते साहेब ते लाकडाच्या गोडाऊनवर गेले असतील. लाकडाच्या गोडाऊनवर. बंधारे पटेलला घेऊन या साईडने जा. चल रे. राव थांब जरा. तू आणि मी एकत्र दोघांच्या जीवाला असतं बघ धोका म्हणते. तू असं कर तू त्या नदीतून उतरून पलीकडे जा. माझं काय करायचं तर बघ. पंचजी अरे जा रे. कुठे आहे रे तो. चल चल दाखव. चल चल चल. अरे तो पळतो तो कोण आहे. हा तोच बघा तो व्यंकप्पा शेठ. मी कबूल करतो. मीच खानच्या खून केलाय. मीच खून केलाय.
शेठची झिरली. हक्का निघाला दोघांना. बाबा छान झालं, चलायचं ना? आम्हा सर्वांवरती तुझे खूप उपकार आहेत, पण तू माणसात येऊन राहावंस एवढी माणसांची लायकी नाही. आपण एकमेकांच्या दुनियेत राहू, एकमेकांची दोस्ती ठेवू, प्रेम देऊ.